कोल्हापुरात सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे। प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि अशाच एका उमेदवाराला आपण आज भेटणार आहोत। काँग्रेसचे उमेदवार महिला उमेदवार आहेत आणि ज्या 9 महिन्यांच्या प्रेग्नंट असताना देखील या सगळ्या निवडणुकीच्या मैदानात गेलेल्या आहेत आणि घर टू घर प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत गीतांजली हवालदार आहेत, ज्या काँग्रेसकडून या सगळ्या निवडणुकीच्या मैदानात आहेत। मॅडम, काय सांगाल? खरं तर प्रेग्नंट आहात तुम्ही आणि तरी देखील या सगळ्या निवडणुकीच्या मैदानात। नमस्कार। मला एवढंच म्हणायचं आहे की आज जे चाललेलं आहे म्हणजे महिलांच्या बाबतीत अनेक समस्या आहेत, ते जाहीरनाम्यात आपण बघितले आहेत। 1500 रुपये जे आहेत त्याला बळी न पडता की मी जशी उभी आहे तशी 41 महिला काँग्रेस पक्षातून उभ्या आहेत। फक्त आपला कोल्हापूर भाग आहे हा विकासशील आणि कचरामुक्त करण्यासाठी मग मी एक प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाची समस्या जाणून घेते। प्रत्येकाला फक्त एकच समस्या आहे, रस्ता, ड्रेनेज आणि आपला कचरा। मग चालत का जाते का तर मी पण एक महिला आहे, त्यांना पण समजावं की 1500 रुपयाला बळी न पडता आपला कोल्हापूर भाग कसा विकासशील करता येईल आणि कोणाच्या हातात द्यायचा हे समजावं, एवढंच। तर प्रभाग मोठा आहे, सामान्य किंवा जो निरोगी माणूस आहे त्याला फिरताना अडचणी होत आहेत, मात्र तरी तुम्ही शारीरिक म्हणजे प्रेग्नंट असताना देखील हा सगळा प्रचारासाठी घर टू घर प्रचार करताय। काय नेमक्या समस्या ना? आता तसं म्हटलं तर मी प्रेग्नंट आहे म्हणून आपलं कोल्हापूर काय आपुलकीचं आहे, सगळेजण माझी काळजी वगैरे घेतातच। प्रत्येक घरात जाईल तिथं मला पाणी वगैरे विचारतात, सगळं आहे। फक्त मी जे बघितले आहे ड्रेनेज पण मला दिसलं आहे, रस्त्याचे जे खड्डे वगैरे आहेत ते पण मी बघितले आहेत। येत्या 5 वर्षात आम्ही नक्कीच ते पूर्ण करून घेऊ। कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा? कारण नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलत आहे, कारण की येत्या 10 वर्षात जी कामं झाली नाहीत ती त्यांना काँग्रेस पक्षातून करून घ्यायची आहेत, त्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा आहे, एवढंच। काय सांगाल? खरं तर पत्नी 9 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि असं असताना निवडणुकीच्या मैदानात आहे, घरोघरी जाऊन लोकांना आज महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पहिला बंटी साहेबांना ताकद द्यायची आहे। त्या ताकदीच्या म्हणजे जे काय आम्ही जे नियोजन घातलं आहे की जेणेकरून जे आज माझी मिसेस 8 महिन्याची प्रेग्नेंट आहे तिला उभा करण्यापाठीमागचा एकच हेतू होता की आमच्या भागात जरा महिलांच्या खूप समस्या आहेत, कामासंदर्भात आहेत। आमचा स्लम एरिया आहे पूर्ण, म्हणजे भारतनगर, राजेंद्रनगर म्हणा हा एरिया जरासं म्हणजे कसं धुणं भांडी हा गोरगरीब असं मिळून खाणारे आहेत, त्या जरा महिलांना जरा उभारी मिळावी माझ्या घरातून, म्हणजे माझ्या मिसेसकडून त्यांना जरा प्रतिसाद म्हणजे चांगला काम कुठेतरी अवेलेबल करून देणे त्यात। आणि भोपाल शेट्टी साहेब जे आहेत जे ज्यांचा अनुभव इतका फार मोठा आहे की काही सांगण्याच्या पलीकडे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी मिसेस थोडेफार म्हणजे घरकुल योजनेचे आमच्या इथे चांभार समाज म्हणजे भरपूर मोठा आहे की ते महिला या अवस्थेत प्रचार करताना काही अडचणी पण येतात। हां, आता सध्या माझी मिसेस फिरत असताना तिला खूप म्हणजे जरी काही शारीरिक त्रास होत जरी असेल तरी ज्या ज्या भागात जातोय आम्ही त्या भागात आम्हाला एवढी आपुलकी मिळते की बाबा जेणेकरून ती नॉर्मल असताना जे त्यांना प्रतिसाद जर मिळाला नसता तो तेवढ्या प्रेग्नेंट असल्यामुळं वयस्कर आजी किंवा वयस्कर लोक तर मला खूप हे करतात की बाबा तुझी मिसेस प्रेग्नेंट आहे, तू तिची काळजी घेणे गरजेचं आहे, तू फिर तिला जरासं सांभाळ, तू ठराविक फक्त आम्हाला बोलव, आम्हाला एकत्र कर, आम्ही तिथं येतो, खरं तिला आमच्या दारोदारी घेऊन येऊ नको कारण तिच्या पुढं त्रास होईल काय, तर ह्याच्यासाठी फार ती काळजी घेतात आणि प्रतिसाद खूप आम्हाला चांगला आहे। पाहिला पण कशा पद्धतीनं हे सगळे उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर हवालदार या महिला उमेदवार ज्या आहेत त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नेंट असताना देखील निवडणुकीच्या मैदानात आपल्याला दिसत आहेत, दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत। खरं तर महिलांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागते कोल्हापूर शहरामध्ये त्याचं प्रतिनिधित्व म्हणून आपण या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जो काही प्रतिसाद आणि जे काही आपुलकी मला या सगळ्या प्रचारादरम्यान मिळते ते पाहता आपला विजय देखील निश्चित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव